कोणत्याही आजाराचा रुग्ण आला तर त्याला लगेच सलाईन, तेच औषध, तेच उपचार. चित्रपटातील मुन्नाभाई आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर रुग्णांचे जीव वाचवितो. पण ते चित्रपटातच होऊ शकतं. खऱ्या आयुष्यातील बोगस डॉक्टर जीव घेणे ठरू शकतात. पांढरा कोट, खोटी पदवी आणि जीवाशी खेळ. गावोगावी मुन्नाभाई, नगरमधील धक्कादायक वास्तव. नमस्कार. मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. एका बाजूला आपलं वैद्यकीय क्षेत्र अद्ययावत होत आहे. मोठ्या शहरातील अत्याधुनिक उपचार छोट्या शहरांमध्ये उपलब्ध होत आहेत. यासोबतच वैद्यकीय सेवा महागडीही होत आहे. हेही खरंच. तर दुसरीकडं बोगस डॉक्टरही कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही पदवी नसताना हे डॉक्टर काम करतात. रुग्णांना तपासून त्यांना औषधही देतात. गुण येतो असा समज झाल्यानं लोकही तक्रार न करता त्याच्याकडूनच उपचार करून घेतात. पण अनेकदा अशा डॉक्टरमुळं लोकांच्या आरोग्याला आणि जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा घटनाही अधूनमधून घडत असतात. यावर कारवाईसाठी यंत्रणा आहे. त्यांच्या पद्धतीनं कारवाई सुरू असते. मात्र हे प्रकार थांबायला तयार नाहीत. कायद्यातील पळवाटा शोधून आणि लपून छपून असे व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर आजही अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. श्रीरामपूर येथील ताज्या कारवाईनं पुन्हा एकदा हा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेला व्यक्ती डॉक्टर असल्याचं भासवत रुग्णांवर उपचार करत होता. आपल्या सुनेच्या नावे चालणाऱ्या दवाखान्यात तो स्वतःच उपचार करीत होता. याची माहिती मिळाल्यावर अखेर त्याच्यावर कारवाई झाली. मुद्दा फक्त या एका घटनेपुरता नाही. प्रश्न असा आहे की बोगस डॉक्टर तयार होतात कसे? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोक त्यांच्यावर विश्वास का ठेवतात? बोगस डॉक्टर म्हणजे नेमकं कोण? बोगस डॉक्टर म्हणजे केवळ बनावट प्रमाणपत्र करून वैद्यकीय सेवा देणारे नव्हे, तर कायद्यानं मान्यता नसलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे किंवा इतर व्यक्तींच्या प्रमाणपत्राचा गैरवापर करून व्यवसाय करणारेही यात येतात. एखाद्या डॉक्टरकडं कंपाऊंडर किंवा सहाय्यक म्हणून काम करून नंतर स्वतःचा दवाखाना सुरू करणारे, दुसऱ्या नोंदणीकृत डॉक्टरचं नाव, शिक्का किंवा लेटर हेड वापरून उपचार करणारे हेही बोगस डॉक्टर. यातील प्रत्येक प्रकार कायदेशीर दृष्ट्या वेगळा असला तरी रुग्णांसाठी धोका मात्र सारखाच असतो. अनेक बोगस डॉक्टरांनी कुठेही वैद्यकीय शिक्षण घेतलेलं नसतं. काहींनी 10वी-12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असतं. काही जणांनी कंपाऊंडर म्हणून काम केलेलं असतं. इंजेक्शन देणं, सलाईन लावणं, ताप खोकल्याची औषधं देणं याचा अनुभव असतो. हाच अनुभव म्हणजे डॉक्टर की असा गैरसमज करून ते स्वतःचा दवाखाना सुरू करतात. काही जण तथाकथित संस्थांकडून काही दिवसांचे कोर्स करून स्वतःला डॉक्टर म्हणून. अशा अनेक कोर्सना वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही कायदेशीर मान्यता नसते. मग लोकांचा विश्वास का बसतो? बोगस डॉक्टरांचे सर्वात मोठं शस्त्र म्हणजे विश्वास निर्माण करणे. ते गावातच राहतात, 24 तास उपलब्ध असतात, घरपोच उपचार करतात, फी कमी घेतात, उधारीवर औषधं देतात, गरज पडल्यास रात्रीही घरी येतात. त्यामुळं अनेक गरीब कुटुंबांना ते आपले डॉक्टर वाटू लागतात. रुग्णांनाही प्रत्येक वेळी मोठ्या शहरात जाणं, तपासण्या करणं किंवा जास्त पैसे खर्च करणं शक्य नसतं. या परिस्थितीचा फायदा बोगस डॉक्टर घेतात. सुरुवातीला बरं वाटतं, पण खरे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतात. ताप, सर्दी, अंगदुखी अशा सामान्य तक्रारींवर अनेकदा शरीर स्वतःच बरं होत असतं. बोगस डॉक्टर काही गोळ्या किंवा इंजेक्शन देतात आणि रुग्णाला वाटतं की डॉक्टरनी बरं केलं. तर कधी वेदनाशामक औषधांमुळे तात्पुरत्या वेदना कमी होतात आणि रुग्णांना वाटतं बरे झालो. पण गंभीर आजारात याच ठिकाणी मोठा धोका निर्माण होतो. चुकीचं निदान, चुकीची औषधं, स्टेरॉइडचा अतिवापर, विनाकारण अँटीबायोटिक्स, चुकीचं इंजेक्शन, निर्जंतुकीकरणाचा अभाव, रुग्णालयात दाखल करण्यास उशीर यामुळं अनेक वेळा रुग्णांची प्रकृती अधिकच गंभीर बनते. यातून रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. अशा उपचारांमुळं अनेकांचा मृत्यू झाल्याची उदाहरणं आहेत. विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांमुळं रुग्णांचा मृत्यू, चुकीच्या इंजेक्शनमुळे शॉक, प्रसूती दरम्यान महिलांचा मृत्यू, लहान मुलांवर चुकीचे उपचार, बनावट शस्त्रक्रिया अशा अनेक घटना वेळोवेळी समोर आल्यात. अशा प्रत्येक घटनेनंतर काही दिवस कारवाईचा वेग वाढतो. मात्र काही काळात परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. कारवाई होते, पण व्यवसाय पुन्हा कसा सुरू होतो? यामागं अनेक कारणं आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता, आरोग्य यंत्रणेवर वाढता ताण,
नियमित तपासण्यांचा अभाव, लोकांकडून तक्रारी न होणं, स्थानिक पातळीवर राजकीय किंवा सामाजिक पाठबळ, न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ चालणं, दोष सिद्ध करणं कठीण जाणं, यामुळं गुन्हा दाखल झाल्यानंतरही अनेक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. शिक्षेचं प्रमाण का कमी आहे? गुन्हा दाखल होणं आणि शिक्षा होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षेसाठी न्यायालयात पुरावे सिद्ध करावे लागतात. अनेक वेळा रुग्ण किंवा साक्षीदार मागं हटतात, कागदपत्र अपुरी असतात, तपासात त्रुटी राहतात, त्यामुळं अनेक आरोपी निर्दोष सुटतात किंवा खटले अनेक वर्ष चालतात. त्यामुळं प्रतिबंधक परिणाम फारसा होत नाही. राज्यात वेळोवेळी आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरीय समित्यांकडून कारवाया केल्या जातात. काही वेळा शेकडो संशयित बोगस डॉक्टरांवर तपास आणि गुन्हे कारवाया झाल्याच्या बातम्या समोर आल्यात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कारवाईपेक्षा नव्यानं उभं राहणाऱ्या बोगस डॉक्टरांचा वेग अधिक असल्याची भावना अनेक ठिकाणी व्यक्त केली जाते. या क्षेत्रात काम करणारे आणि अहिल्यानगरच्या बोगस डॉक्टर शोध समितीचे सदस्य गणेश बोराडे सांगतात की अशा प्रकरणात कारवाई करण्यात यंत्रणेची मोठी उदासीनता आहे. समितीच्या बैठकीलाही अनेक अधिकारी उपस्थित राहत नाहीत. शिवाय यासाठी ठोस असा कायदा किंवा नियम नाहीत. महाराष्ट्रात ज्या काही कारवाया सुरू आहेत त्या 2007च्या एका शासन निर्णयानुसार सुरू आहेत. त्यात अनेक सुधारणा करण्याची गरज असूनही त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. राहुरीतील एका डॉक्टरनं तर चक्क कोर्टातून कारवाईच्या विरोधात मनाई आदेश आणलाय. असे अनेक अडथळे येत असल्याचं गणेश बोराडे सांगतात. त्यामुळं अशा डॉक्टरांपासून लोकांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. आपण ज्या डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी जातो त्या डॉक्टरचं नाव आणि नोंदणी क्रमांक पाहिला पाहिजे. दवाखान्यात पदवी आणि नोंदणी प्रमाणपत्र लावलं आहे का तेही पाहावे. प्रत्येक उपचाराची नोंद असलेली कागदपत्र घेतली पाहिजेत. विनाकारण इंजेक्शन किंवा सलाईन देणाऱ्या डॉक्टरांपासून सावध राहिलं पाहिजे. शंका आल्यास आरोग्य विभाग किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सातत्यानं राबवावी. जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमित घ्याव्यात. ऑनलाईन तक्रार नोंदणी सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करावी. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना संशयास्पद दवाखान्यांची माहिती देण्याची जबाबदारी द्यावी. दोषी आढळलेल्या व्यक्तींवर जलद गती न्यायालयात खटले चालवावेत. ग्रामीण भागात अधिकृत सरकारी डॉक्टरांची संख्या वाढवावी. नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. यात समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे. स्वस्त उपचार, तात्काळ इंजेक्शन आणि गावातच उपलब्ध डॉक्टर या मोहापायी आपण स्वतःच आपल्या जीवाशी खेळत नाही ना याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. हा बोगस डॉक्टरांचा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर तो सार्वजनिक आरोग्य, जनजागृती आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा प्रश्न बनलाय. जोपर्यंत ग्रामीण भागात दर्जेदार आणि रास्त दरातील आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत नाही आणि नागरिक डॉक्टरांची पात्रता तपासण्याची सवय लावत नाहीत तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहतील आणि नवीन बोगस डॉक्टर जन्माला येत राहतील. एका चित्रपटात पदवी नसलेला मुन्नाभाई डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करतो. त्यात तो रुग्ण बरा झाल्याचं दाखवलंय. पण अशा गोष्टी केवळ चित्रपटात आणि अपवादात्मकच असतात. प्रत्यक्ष जीवनात असे मुन्नाभाई समाजासाठी धोकादायकच ठरतात. पांढरा कोट घातला म्हणजे तो डॉक्टर असेलच हा समज आता बदलण्याची वेळ आली आहे. डॉक्टर हा विश्वासाचा व्यवसाय आहे. पण हा विश्वास बनावट पदवी, खोट्या शिक्क्यांनी आणि फसव्या उपचारांनी तुडवला जात असेल तर त्याची किंमत अनेकदा एका निरपराध रुग्णाला आपल्या जीवाने चुकवावी लागते. त्यामुळं बोगस डॉक्टरांविरोधातील लढा केवळ प्रशासनानेच नव्हे तर समाजानेही लढण्याची गरज आहे. चला आपल्या गावातील असेच मुन्नाभाई शोधून ते पकडून देण्यासाठी मदत करूया. मात्र यातून अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.